नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर सवयीच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. पनवेलच्या पेठाली गावात सोनम केणी या तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ उडवली आहे. सासरच्याकडून मुलगा न झाल्यानं आणि 20 लाख रुपये मागणीसाठी मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून सोनमने आपल्या वाढदिवशी 5 वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. 2018 साली सोनमचा विवाह अभिषेक केणी सोबत झाला होता. दुसऱ्या मुलीसोबतच सासरच्यांनी छळ सुरू केला. 2 महिन्यातच दुसऱ्या मुलीचा संशयास्पद मृत्यूही झाला. यानंतर सतत बाळासाठी दबाव, टोमणे आणि पैशांची मागणी सुरूच होती. सोनमने 8 पानी सुसाईड नोट लिहून सासरच्याकडून होणाऱ्या छळाचा पाडत घेतलेला खुलासा केलाय. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणात पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि 4 नंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र महिना उलटूनही आरोपी फरार असून पोलिसांकडून कोणतीही अटक झाली नसल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय. नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली आहे. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एकूण 1,81,72,667 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित महिला नवी मुंबईतील नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तिला CBI, ED आणि सुप्रीम कोर्टाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे डिजिटल अरेस्टची धमकी देण्यात आली. यानंतर घाबरलेल्या महिलेनं बँक खात्यांचे तपशील देत आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये एकूण 1,81,72,667 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली. गुन्हे शाखेच्या तपासात रमेश शेठ, अमित शहा आणि राजकुमार नारंग यांची नावे समोर आली असून हे आरोपी विविध नागरिकांना बनावट अधिकार दाखवत लुबाडत होते. नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विनायक नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नुपूर अग्रवाल यांच्या घरी नोकरानी म्हणून काम करणाऱ्या मारिया हिने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या चोरल्या आणि पसार झाली. ही घटना 18 मे रोजी घडली. नुपूर अग्रवाल घरी एकटे असताना मारियाने संधी साधून अंगठ्या लंपास केल्या. मारियाने काही दिवसांपूर्वी नुपूर अग्रवाल यांच्याकडे 50,000ची मागणी केली होती आणि त्यानंतर ती कामावर येणं बंद झालं. शंका आल्यानं नुपूर अग्रवाल यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मारिया ही पश्चिम बंगालमधील तिच्या मूळ गावी गेली आहे. पोलिसांनी पश्चिम बंगालला पथक पाठवून तिला अटक केली. मारियाकडे चौकशी केली असता तिने चोरलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या तिच्या प्रियकर पवन भास्करला दिल्याची कबुली दिली. पवन हा मूळचा नाशिकचा असून त्याचा प्रेम संबंध होते. पवनकडून पैशाचा दबाव आल्यानं मारियाने हे कृत्य केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. नागपूरमधून एक मोठी राजकीय प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलयाच्या चर्चांना साफ नकार दिलाय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं की हा त्यांचा वैयक्तिक मतप्रकाश आहे. त्यांनी सांगितलं की दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबत कुठलीही अधिकृत चर्चा झाली नाही. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशमुख पुढे म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे त्या भागानुसारच गटबंधनाचे निर्णय घेतले जातील. यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेबाबतही देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. नागपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हायवेवर पोलिसांनी सतर्कता दाखवत एक हॅरियर कार थांबवून 60 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कार भोपाळहून रायपूरकडे जात होती आणि त्यात 4 तरुण सवार होते. कार पारडी हेटी परिसरात संशयास्पद वाटल्याने हायवे पोलिसांनी कार थांबवली. वाहनाची झडती घेतली असता त्यामधून 60 लाख रुपये रोख रक्कम सापडली. कारमधील सर्व युवक हे दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. ड्रायव्हरची अवस्था अत्यंत खराब होती. रोख रक्कम मिळाल्यानंतर हे युवक वारंवार मोबाईलवर कॉल करत असल्याचेही पोलिसांना दिसून आले. सूत्रांच्या माहितीनुसार या तरुणांचे संबंध एका बाह्य राज्यातील मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध प्रवचनकाराशी असल्याची शक्यता
शक्यता वर्तवली जात आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सावनेर पोलिसांकडे आहे। ही रोकड कुणाला आणि कशासाठी दिली जाणार होती हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय अधिकारी अनिल मस्के यांना देण्यात आली आहे। हायवेवरील API सहस्त्रबुद्धे यांची सतर्कता आणि तात्काळ निर्णय क्षमता यामुळे ही कारवाई शक्य झाली। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।